हा 12 दिवस साधारण त्या चिन्ह वाटल्यानंतर मतदान तर चांगलं आहे ना. जे पक्ष आहेत ज्यांचे अधिकृत चिन्ह आहेत त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही. ते फॉर्म भरला की ज्याला बी फॉर्म मिळाला की ते सुरूच झालं. जे अपक्ष आहेत त्यांना चिन्ह वेळाने मिळणार आहे. साहेब, यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेत सर्वाधिक स्थायी समिती सभापती राष्ट्रवादीची, आपण राष्ट्रवादीची होती. असं दिसून ताकद राष्ट्रवादीची होती शहरामध्ये. यामध्ये जागा वाटपामध्ये थोडं पुढे मागून राष्ट्रवादी काही होणार नाही. योग्य तो निर्णय होईल. मुंबई महापालिकेत नवमलिकांच्यामुळे कुठेतरी मिठाचा खडा पडतोय का काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. नाही, त्याबद्दल काय अजून आम्ही काय बोलणार नाही. पण तो अजितदादा योग्य तो निर्णय घेतील. साहेब, काही दिवसापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांनी एक वक्तव्य केलेलं आहे की लवकरच मराठी पंतप्रधान असेल. आज धनंजय माडिक यांनी देखील एक सूचक वक्तव्य केले. देश पातळीवर काही घडामोडी घडतायत, मात्र पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच असतील. व्हीप देखील जारी केलेला आहे संसदेमध्ये. अधिवेशन संपलं का चालू आहे? अजून आहे? ठीक आहे, मला काही माहिती नाही. आता तुम्ही धनंजय माडकांनाच विचारला पाहिजे होतं, कारण त्यांचीच अधिक माहिती आहे. आपल्याला काही माहिती नाही. पृथ्वीराज चव्हाणाने सुद्धा काय बोललेलं ते सुद्धा प्रसारमाध्यमात ऐकलं होतं, परंतु अनेकांनी त्याचा इन्कार केलेला होता. यातलं आम्ही फार खेड्यातले आणि गल्लीतले कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्हाला एवढं दिल्लीतलं काय माहिती नाही. ठीक, थँक्यू. मला विचारा की एकंदर